श्री स्वामी समर्थ। मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे असा शेक जो तुम्हाला देईल जबरदस्त एनर्जी, ग्लो आणि हेल्दी स्टार्ट। त्यासाठी लागणार आहे आपला खजूर, अंजीर, बदाम आणि काजूचा सुपर एनर्जी शेक। तर मी इथे घेतलेले आहे 7-8 बदाम, 4 ते 5 काजू, 3-4 अंजीर आणि मी थोडासा मनुका पण घेतलेला आहे। तो आपल्याला शेकमध्ये नाही घ्यायचा आहे, त्याचं काय करायचं हे मी नंतर सांगते तुम्हाला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि 4-5 खजूर। आता हे व्यवस्थित वॉश करून घ्यायचे। थोडी त्याच्यावरती धूळ असते, मी तुम्हाला दाखवते त्याचं पाणी किती गढूळ निघत आहे। अशा प्रकारे मी 2-3 वेळा हे सगळं वॉश करून घेतलं आहे। आता मी हे वेगळ्या वेगळ्या वाट्यांमध्ये न भिजत घालता मी एक टिफिन बॉक्स केलेला आहे, कारण मुलांचे टिफिन बॉक्स आपल्याकडे भरपूर पडलेलेच असतात। कारण आपण वेगळ्या वाट्यांमध्ये भिजत घालणं, मग त्याच्यावरती व्यवस्थित झाकून ठेवणं, आणि हे थोडं गोड असल्यामुळे त्याच्यामध्ये मुंग्या वगैरे होत होत्या, त्यामुळे मी हा टिफिन बॉक्स केला। तरी टिफिन बॉक्सची आयडिया तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर सांगा। खजुरामध्ये एक नॅचरल साखर असल्यामुळे फायबर आणि आयरन भरपूर प्रमाणात असतो, त्यामुळे आपली तो एनर्जी वाढवतो आणि थकवासुद्धा कमी करतो। आणि अंजीर आपलं डायजेशन सुधारतो, एक प्रकारे त्वचेला ग्लो देतो आणि आपले बोन स्ट्रॉंग करतो। आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी अशा प्रकारे छान भिजलेला आहे। आता हा खजूरमध्ये माझं सीडलेस नव्हतं, मी ते सीड होतं त्याच्यामध्ये ते सगळं काढून ठेवलं आहे व्यवस्थित। आणि बदाम तुम्ही सोलून घ्या, अदरवाईज स्कूलमुळे वेळ होत असेल तर तुम्ही तसंही टाकलं तरी चालते, कारण आपल्याला ते गाळूनच घ्यायचं आहे। बदाममध्ये व्हिटॅमिन ई आणि ब्रेनसाठी आणि स्किनसाठी दोन्हीसाठी खूप फायदेशीर आहे। काजूमध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम आणि झिंक असल्यामुळे ते आपली इम्युनिटी वाढवते। अशा प्रकारे हे आपल्याला छान मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, कारण खूप सॉफ्ट झालेलं आहे ते। थोडंसं त्यामध्ये पाणी टाका, जसं आपण मसाल्यामध्ये बारीक करताना थोडं पाणी घालतो ना, तसंच टाका, कारण नाहीतर जास्त टाकलं तर ते पॉटचं झाकण वर येतं आणि ते सगळं उडतं। फक्त त्याला ग्राइंड करण्यापुरतंच आधी पाणी टाका, नंतर आपल्याला दूध ॲड करायचं आहे। कारण जास्त घट्ट असलं तर मग ते नंतर पित नाहीत मुलं, त्यामुळे ते, आणि तेवढं घट्ट असणं हे डायजेशनसाठी सुद्धा चांगलेलं नाही आहे। तर अशा प्रकारे छान बारीक पेस्ट झालेली आहे आपली। तर छान दूध टाका, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये ओट्स टाकू शकता, बनाना टाकू शकता, कारण जेवढं मुलांना टेस्टी करून द्याल तेवढं छानपैकी त्यांना छान आवडेल। तर आमच्याकडे ते बनाना ओट्स आवडत नाही, त्याच्यामुळे मी ॲड केलेलं नाही आहे। याच्यामध्ये मी मनुका टाकलेला नाही आहे। आता तुम्ही म्हणाल मनुका भिजत घातलेला होता पण याच्यामध्ये टाकला नाही, कारण मनुका जर टाकला आपण तर दूध फाटण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे मी मनुका टाकलेला नाही। पण मनुका तर आपल्याला सकाळी खायचाच आहे, मग तो कसं करायचा आपण, तर ते तुम्ही 4-5 मनुका तुम्ही चावून खाऊ शकता। मनुका डायजेशनसाठी आणि ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे। थकवा किंवा कमजोरी असेल ते सुद्धा दूर करते। आणि भिजत घालून मनुका खूप छान लागतो, जसं काही आपण ग्रेप्स खात आहे तसं मुलांना आवडेल, म्हणून भिजत घालून आपण त्याचा उपयोग करू शकतो। तर आता आपल्याला हे असं छानपैकी हेल्दी ड्रिंक मिळालेलं आहे। हे तुम्ही लहान मुलांना, एजड आपले जे आईवडील आहेत त्यांना देऊ शकतो, किंवा आपण सुद्धा घेऊ शकतो, कारण ड्रायफ्रूट्स लाडू ते भिजवलेलं खाऊन मुलांना खूप कंटाळा येतो। तर कसं वाटलं तुम्हाला हे हेल्दी ड्रिंक? अगदी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं हे ड्रिंक आहे।
यामध्ये तुम्ही सहज जरी ॲड केलं तरी पण चालेल। असेच हेल्दी आणि नॅचरल रेसिपीसाठी ग्लो विथ जयू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये।